नमस्कार मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू पल्लवीला म्हणतो की त्या डॉक्टर हो म्हणाल्या आणि तू लगेच हो म्हटली. त्या डॉक्टर हे सुद्धा म्हटल्या की आईच्या तब्येतीमध्ये काहीच इम्प्रूव्हमेंट होत नाहीये. पल्लवी, मला खरंच असं वाटतं की आईची ट्रीटमेंट आपण बदलायला हवी, सेकंड ओपिनियन घ्यायला हवं. ह्या ट्रीटमेंटचा काहीच उपयोग होत नाहीये. पल्लवी, आता आई लवकरात लवकर बरी व्हायला हवी आहे. पल्लवी म्हणते की शांतनू, तुम्ही थोडा धीर धरा. मला माहिती आहे की तुमची आणि आईंची लवकरच भेट होणार आहे आणि बघूया ना, नाही जर काही झालं तर तुम्ही जसं म्हणताय तसंच करूयात. पण मॅडमच्या बोलण्यात मला विश्वास वाटतोय. शांतनू अहो, त्या एक्सपर्ट आहेत, आपल्यापेक्षा जास्त कळतंय त्यांना, आपण त्यांचं ऐकायला हवं ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, लवकरच आई बऱ्या होणार आहेत. तर इकडे आदितीला पाणी हवं असतं आणि आदिती पाणी घेण्यासाठी धडपड करत असते. तितक्यातच मोठी आई तिथे येते आणि म्हणते की अगं आदिती, काय हवंय तुला, मला सांग. आदिती बोलते की मला पाणी हवंय. मोठी आई तिला पाणी देत असते. तितक्यात पल्लवी तिथे येते. तेव्हा पल्लवी मोठी आईला म्हणते की अहो मोठी आई, काय हे, दरवाजा उघडा आहे. आता मी होते म्हणून बरं झालं, दुसरं कोणी असतं तर. मोठी आई म्हणते की अगं काय झालं, मी जेव्हा आतमध्ये आले तेव्हा आदितीला पाणी हवं होतं, म्हणून मी तिच्या जवळ आले आणि त्या गडबडीत दरवाजा उघडाच राहिला. पण पुन्हा नाही होणार असं. पल्लवी आदिती मॅमला विचारते की आई तुम्हाला काही हवंय का. त्यावर आदिती म्हणते की पल्लवी, अजून किती दिवस हे असं नाटक सुरू ठेवायचंय. प्रभाकर आला होता, मला त्याची अवस्था बघवत नाहीये. शांतनूची सुद्धा तीच अवस्था आहे. आपण त्यांना त्रास देतोय, आपण त्यांना फसवतोय, हे सगळं मला बरोबर नाही वाटत आहे. पल्लवी म्हणते की आई मी समजू शकते, मला देखील या गोष्टीचं वाईट वाटतंय. शांतनू सुद्धा खूप अस्वस्थ झाले आणि आपण दुसऱ्या डॉक्टरांना बोलवूया असं हट्ट करून बसलेत. मोठी आई म्हणते की विनायक बद्दल आपल्याला काहीतरी दुसरा उपाय करावा लागेल. आदितीवर गोळी झाडणारा हा तोच होता हे आपल्याला माहितीये, पण आपल्याकडे तसा पुरावा नाहीये. माझ्यावर तर कोणीच विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे विनायकच्या बाबतीत आपल्याला काहीतरी वेगळाच विचार करावा लागेल. पल्लवी म्हणते की त्यासाठी आपल्याला असा सापळा रचावा लागेल की ते नकळत त्यात अडकतील. मोठी आई म्हणते की एक गोष्ट आपल्याला करता येईल, विनायकला आदितीला मारण्यासाठी विष द्यायला लावायचं. आदिती म्हणते की नाही, मला हे अजिबात मान्य नाहीये. पल्लवी म्हणते की आई आधी ते काय बोलताय आपण ऐकून तर घेऊयात. मोठी आई म्हणते की मी विनायकला जाऊन भेटते आणि त्याला सांगते की जर उद्या डॉक्टर आले आणि त्यांनी काही आदितीचे उपचार सुरू केले तर आदिती शुद्धीवर येईल, आणि आदिती जर शुद्धीवर आली तर ते त्याच्यासाठी किती धोक्याचं आहे हे त्याच्या लक्षात आणून देईल. आणि आदितीला मारायचं असेल तर तूच विष घेऊन ये आणि आपण तिला सलाईन मधून देऊयात असं त्याला सांगेल. तो जेव्हा आदितीला विष देईल तेव्हा आपण व्हिडिओ काढून घेऊया आणि आपल्याकडे आपोआप पुरावा येईल. पल्लवी म्हणते की हो, कल्पना पटते मला, पण विनायक दादा तुमचं का ऐकतील. मोठी आई म्हणते की सगळी संपत्ती एकट्याच्या नावावर करून घेण्यासाठी तो इतका हापापलाय ना, तो अगदी काहीही करायला तयार आहे. तर पल्लवी म्हणते की ठीक आहे, मग तुम्ही उद्या सकाळीच हे काम करा, पण विनायक दादांना तुमच्या ह्या हेतूबद्दल संशय येता कामा नये. तुम्ही सुद्धा त्यांच्याच बाजूने आहात असंच त्यांना वाटायला हवंय. आदिती मॅम म्हणत असतात की मला हे अजिबात पटत नाहीये. पल्लवी म्हणते की आई तुम्ही नको का म्हणताय, नक्की काय वाटतंय तुम्हाला. ती मॅम म्हणतात की ह्या बाईवर माझा तीळ मात्र सुद्धा विश्वास नाहीये. मोठी आई म्हणते की मी समजू शकते आदिती, आम्ही पापच एवढी मोठी केली आहेत की आमच्यावर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही, पण खरं सांगते ग, हे तुझ्या भल्यासाठीच आहे, एकदा विश्वास ठेव माझ्यावर. पल्लवी म्हणते की आपण एक करू शकतो आई, आपण तुमच्या हाताला जी सुई आहे तीच काढून टाकूयात, म्हणजे विनायक दादांनी जरी विष दिलं तरी त्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. आदिती म्हणते की नाही, मला हे मान्य नाही. त्या दोघांनी मिळून जर पुन्हा सुई लावली तर अगं मी काहीच करू शकणार नाही. तेव्हा पल्लवी म्हणते की आई ऐका, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा, देव आहे आपल्या पाठीशी आणि मी पूर्ण खबरदारी घेईन की तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. तुम्ही नका काळजी करू, निश्चिंत राहा तुम्ही. तर इकडे रात्रीच्या वेळी मोठी आई विनायकच्या रूम मध्ये येते आणि म्हणते की अरे विनायक, मला तुझ्याशीच बोलायचंय. अरे तू आदितीला कसले इंजेक्शन देतोय, त्याचा काही परिणाम होतोय की नाही. रवी त्या दोघांचं बोलणं बाहेरून ऐकत असते. त्या विनायक म्हणतो की डॉक्टर तर म्हणाले तिच्या तब्येतीत काही इम्प्रूव्हमेंट नाहीये. मोठी आई म्हणते की अरे हो, पण तिची तब्येत बिघडत पण नाहीये. याआधी 2दा तिच्यावर जीवघेणा हल्ला झाला, त्यातून सुद्धा ती वाचली. विनायक, यावेळी तिने तुला गोळी झाडताना बघितलंय. तुला शांतनूला मारायचं होतं हे तिला माहितीये. ती जर उठून बसली आणि सगळ्यांना सांगितलं तर तुझा खेळ खल्लास. विनायक म्हणतो की हो नाही, तीच तर भीती आहे. मोठी आई म्हणते की अरे विनायक, मग काय तू तिच्या शुद्धीवर येण्याची वाट बघतोयस की काय, तू तिला मारायचा प्रयत्नच करत नाहीयेस. विनायक म्हणतो की हे बघ, माझे प्रयत्न चालू आहे. मोठी आई म्हणते की हे बघ विनायक, आधीच आम्ही सर्वांचा विश्वास गमावलाय, पण निदान तुझं तरी नाव खराब होऊ नये तरच आपल्याला ही प्रॉपर्टी मिळेल ना. पटतंय ना तुला, मग तू एक घाव आणि 2 तुकडे करूनच टाक. विनायक म्हणतो की आई, तिला मारण्याचा माझा प्रयत्न सुरूच आहे, इंजेक्शन देतोच आहे मी तिला. मागे तर त्या पल्लवीने 2दा इंजेक्शन देताना बघितलंय मला. मोठी आई म्हणते की काय सांगतोस काय, तिला संशय नाही आला का. विनायक म्हणतो की नाही, मी तिला बरोबर गुंडाळून ठेवलंय. मोठी आई म्हणते की आता मी सांगते ते ऐक,
तू मला एक जालिम विषाची बाटली आणून दे, मी ती माझ्याकडे जपून ठेवेल. विनायक म्हणतो की तुझ्याकडे कशाला? मोठी आई म्हणते की मग काय तू त्या बावट मेघनासमोर लपून ठेवणार आहेस का? मी माझ्या खोलीत लपून ठेवेल. आपण स्वतः आदितीच्या रूम मध्ये जाऊ, तू स्वतः तिला इंजेक्शन दे. मी तिला जर तडफडून मरताना बघितलं तर मला बरं वाटेल. विनायक म्हणतो की ठीक आहे, लवकरात लवकर तुला विषाची बाटली आणून देतो. आदिती काकूचा गेम आता करूनच टाकूयात. एकदा का आदिती काकू गेली तर सगळी प्रॉपर्टी माझी. मोठी आई विनायककडे बघू लागते तेव्हा विनायक म्हणतो की अगं आई, आय मीन आपल्या तिघांची. पल्लवी तिथून निघून जाते. मोठी आई मनात म्हणत असते कधी कधी शिकार करत असताना शिकारी स्वतः जाळ्यात अडकतो, तुझंही तेच होणार आहे. तर इकडे पल्लवी मनात म्हणत असते की चला आता एक मोठा पुरावा दादांच्या विरोधात हाती लागणार आहे. मोठ्या आईंची खूप मदत होतीये मला, पण विष आणून देण्याची कल्पना मोठ्या आईंचीच होती. खरं तर अजूनही माझा त्यांच्यावर विश्वास बसत नाहीये. उद्या त्यांनी खरंच आईंना विष दिलं तर रात्रीचे 12:30 वाजता पल्लवी मोठी आई आणि मोठ्या काकांच्या रूममध्ये आलेली असते. तिला बघून मोठी आई म्हणते की तू आणि आता या वेळेला काही झालंय का? मोठे काका देखील उठतात आणि म्हणतात की पल्लवी अगं काय झाले, तू आणि ह्या वेळेला काय गडबड आहे? मोठी आई सुद्धा विचारत असते की पल्लवी अगं काय झालंय? पल्लवी म्हणते की 1 मिनिट तुम्ही दोघं जण जरा शांत राहता का? एवढ्या रात्रीला तुम्हाला त्रास देणं माझं कारण वेगळं आहे. कारण हे आहे की माझ्या मनात काही शंका आहेत. मोठी आई विचारते की कशाबद्दल? पल्लवी म्हणते की तुम्ही सांगितलेल्या प्लॅन बद्दल. मी तुम्हाला आधी पण हे सांगितलंय की तुम्हा दोघांवर माझा अजून विश्वास बसलेला नाहीये आणि त्यातल्या त्यात विनायक दादा तुमचा मुलगाच आहे. तुम्ही या आधी सुद्धा शांतनूंना मारण्याचा प्रयत्न केलाय, मग आता स्वतःच्याच मुलाला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करताय, फसवण्याचा प्रयत्न करताय. यावर मी कसा विश्वास ठेवू? आणि उलट तुम्ही दादांच्या सोबत आदिती मॅमला विष देणार नाही हे कशावरून? मोठे काका म्हणतात की अगं पल्लवी आम्ही असं कशाला वागू? गेले काही दिवस झाले तू आमच्यातला बदल बघतीयस ना. अगं खरंच आम्हाला पश्चाताप झालाय. आता तरी तुझा आमच्यावर विश्वास बसायला हवाय. मोठी आई म्हणते की अहो कसा विश्वास बसणार? इतके दिवस आपण फक्त वाईटच वागत आलोय. आता आपल्यावर कोणीच चटकन विश्वास ठेवू शकत नाही. विश्वास मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्न करावे लागतील. पल्लवी तू एक काम कर, जेव्हा विनायक विषाची बाटली घेऊन येईल ना तेव्हा तू आमच्या खोलीतच लपून बस. विनायक जेव्हा निघून जाईल तेव्हा ती विषाची बाटली मी तुझ्याकडे देईल. तू त्यात एखादं अपाय नसलेलं औषध घाल आणि ती बाटली माझ्याकडे दे. मी ती बाटली विनायकला देईन, म्हणजे आधी तिला कुठलाच धोका राहणार नाही. मग तर झालं. पल्लवी म्हणते की ठीक आहे, असं असेल तर चालेल. मोठी आई म्हणते की विनायक आला की मी तुला निरोप देईल. आता तर तुझ्या मनात काही शंका नाहीये ना? पल्लवी म्हणते की नाही, कळवा तुम्ही मला, येते मी. असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. मोठे काका विचारतात की सुपर्णा आता तरी हिचा विश्वास बसेल ना ग आपल्यावर? तर मोठी आई म्हणते की विश्वास गमवायला खूप कमी वेळ लागतो, पण कमवायला खूप वेळ लागतो. आपल्याला आता सारखे प्रयत्न करावे लागणार, कधी ना कधी तर यश येईलच. तर सकाळी सकाळी विभावरी मेघनाला विचारत असते की अगं विनायक कुठे गेला? चहा प्यायला पण नाही आला. मेघना म्हणते की सध्या त्यांचं काय चाललंय ना काहीच कळत नाहीये. आता सुद्धा कुठेतरी बाहेर गेले, कुठे गेले माहित नाहीये. मी जर विचारायला गेले ना तर माझ्यावरच ओरडतात. नीट बोलत सुद्धा नाही माझ्याशी ते. त्यांना कुठलं टेन्शन आहे की काय कोणास ठाऊक. मोठी आई मनात म्हणत असते की त्याला टेन्शन आहे ते सत्ता बळकवायचं. माणूस नाहीच आहे तो, राक्षस आहे तो, पण त्याच्यासोबत संसार करताना तू होरपळतीयस. याचं फार वाईट वाटतंय ग मेघना. मोठी आई मेघनाजवळ जाते आणि म्हणते की मेघना तुझ्या मनात काय चाललंय हे मी समजू शकते. तू मला मोठी आई मानतेस ना, त्या नात्याने मी तुला एक सल्ला देते. हे बघ, नवऱ्यामध्ये जास्त गुरफटू नकोस. ऐका आंधळेपणाने नवऱ्याचं सगळं ऐकतात आणि मग त्यांना असा त्रास होतो. माझं ऐक, नवऱ्याच्या मागे अशी फरफटत जाऊ नकोस. पल्लवी देखील तिथे येते आणि म्हणते की मेघनाताई, मोठ्या आई जे सांगताय ते मलाही पटतंय. तुम्ही सतत विनायक दादांमध्येच गुंतलेले असतात, तेच तुमचं विश्व झालंय. पण आता तुम्ही स्वतःसाठी जगायला हवंय, स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला हवंय, म्हणजे मग तुमचाच त्रास कमी होईल. मेघना म्हणते की अगं त्यात त्रास कसला? हे जरी माझ्यावर चिडत असले तरी त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. हे ऐकून पल्लवीला आणि मोठ्या आईला मेघनाबद्दल खूप वाईट वाटत असतं. पल्लवी म्हणते की बरं विभा काकू, मी सामानाची तयारी केली आहे, मी पटकन जाऊन हे सामान घेऊन येते. विनायक देखील तिथे आलेला असतो. मेघना म्हणते की अगं पल्लवी तू कशाला जाते? मी जाते ना. तर विभावरी आणि मेघना तिथून निघून गेल्यावर मोठी आई पल्लवीला सांगते की विनायक बाहेर गेला होता, म्हणजे त्याचं काम करून आलाय तो. तू चल पटकन माझ्या खोलीमध्ये. मोठी आई पल्लवीला घेऊन तिच्या खोलीमध्ये येते. पल्लवी एका साईडला लपून बसते. त्यातच विनायक तिथे येतो आणि विचारतो की काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेत का? मोठी आई म्हणते की अरे हा, आदितीला कसं मारायचं हे आपलं ठरलंय ना, तेच यांना सांगत होते मी. त्यामुळे माझं लक्षच नव्हतं, अचानक तू आला म्हणून मी दचकले. विनायक म्हणत असतो की सतत तेच बोलत जाऊ नका, जरा काळजी घ्या, अलर्ट राहा, नाहीतर आपला प्लॅन फिसकटेल. यावेळी काहीही झालं तरी आदिती काकूला संपवायचंच आहे. आणि विनायक खिशातून विषाची बाटली काढतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे विनायक म्हणतो की हे जालिम विषय एकदा का हे आदिती काकूच्या सलाईनमध्ये टाकलं
की आदिती काकूचा खेळ खाल्लास. विनायकने सलाईनमध्ये विष टाकलेलं असतं. मोठी आई त्याला म्हणते की आता ती बाटली दे इकडं आणि तू निघ इथून. विनायक तिथून निघून गेल्यावर शांतनू तिथे येतो. शांतनू मोठ्या आईला आदितीजवळ बघून तो तिच्यावर खूपच रागवतो. तो तिला म्हणतो की तू इथे काय करतेस, तू माझ्या आईला काय करण्याचा प्रयत्न करत होतीस. असं म्हणून तो तिच्या हातातून विषाची बाटली घेतो आणि म्हणतो की तू माझ्या आईला विष द्यायला आली होतीस, चल हो बाहेर इथून. असं म्हणून मोठ्या आईला शांतनू जोरात ढकलतो. तेव्हा पल्लवी मोठ्या आईला सांभाळते आणि म्हणते की तुम्ही जे सत्य बघितलं ते सत्य नाहीये. सत्य काय आहे हे मी तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते वंदना जगताप, ओमकार शेडगे, निधी, सुमन धेंडे, शौर्या देवकर, ज्योती पाटील, पूनम नाईक, नीता हजारे, विधी, अनिल लाहोरी, मीना वैद्य, कोमल घाडगे, दर्शना, दशरथ शीद, मुकुंद कुलकर्णी, धनश्री बनसोडे, प्रमोद गोलवार, धनश्री देशमाने, कृषी पाटील, मुकुंद कुलकर्णी, वैशाली भावर, शिव पाटील, आकाश जाधव, अजय वाकचौरे, रॉयल सिंधू, अपर्णा मायेकर, रॉयल सिद्धू, नयना एल्गार, टीना परांजपे, राहुल कानसे, अजय वाकचौरे, रोहिणी राजेंद्र पोताळे, रवी जानराव, जया देशपांडे, निकिता खेताळे, अजय वाकचौरे, अर्चना निंबाळकर, अरुणा सोपानकर, DJ सुयश, हर्षदा कांबळे, अंकिता राजमाने, राहुल वाकचौरे, आराधना गजबे, आरती दिवटे, रेश्मा भगत, स्वाती काती, नयना एल्गार, भाग्यश्री चव्हाण, रेश्मा भगत, भाग्यश्री चहारे, वैभव कुश्ते, श्रद्धा दर्शने, कुसुम निंबाळकर, रत्ना बागुल, अनुष, मुकुंद कुलकर्णी, अनुजा रेडकर, वैशाली भावर, वर्षा काळे, निकिता दाभाडे, मुकुंद कुलकर्णी, ऋतुजा पाटील, अर्चना रामाणी, मोनाली मांडे, प्रतीक्षा काळे, जान्हवी देवरे, प्रथमेश, चंद्रशेखर भातवाडेकर, रोशन हजारे, अप्पासाहेब खालदे, सागर लोखंडे, नीलम मेश्री, वर्षा डोंघे, किसन तांबे, आनंद केसवानी या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.